हाय एव्हरीवन, सगळ्यांना नमस्ते. सगळ्यांना श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगी असणार आहे. आजचा ब्लॉग जो आहे तो फक्त आणि फक्त स्पेशली आता बघा उन्हाळा चालू झाला आहे, म्हणजे आता खूप सारं ऊन असणार आहे आणि उन्हामध्ये आपण जात असतो येत असतो आणि गरमीमुळे आपल्या स्किनवर पूर्ण टॅनिंग येत असते. तर आपल्याला घरच्या घरी आपल्या फेससाठी डिटॅनिंग करायचं आहे किंवा तुम्ही घरच्या घरी एखादं फेशियल बॉम्ब ठेवा. त्याच्याने तुम्ही तुमच्या फेसचे 5 ते 10 मिनटं चांगली मसाज करा, जेणेकरून रोजच्या रोज जो तुम्ही उन्हातनं फिरून आल्यावर जो टॅनिंग तुमच्या स्किनवर जमत असतो आणि बोलतात ना स्किन तुमची ड्राय आणि पूर्ण जळाल्यासारखी होत असते. जर तुम्ही आठवडे टू आठवडे त्यांना क्लीन करत राहिला तर तुमची स्किन ही खराब होणार नाही, ड्राय होणार नाही किंवा तुमची स्किन बेजान बोलतो ना डॅमेज नाही होणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी तुम्हाला करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, रोज मॉर्निंगला जेव्हा तुम्ही उन्हामध्ये निघत असाल तर तुम्ही सनस्क्रीन तुमच्याकडे जी पण अवेलेबल आहे किंवा तुमच्याकडे नसेल तुम्ही माझ्याकडनं सुद्धा घेऊ शकता. जरूरी नाही की तुम्ही माझ्याकडनंच घ्या, पण माझ्याकडे सगळे ऑल डिटेलमध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहेत. तुम्हाला माहितीच आहे का, तर मी लाईव्हला ते प्रोडक्ट दाखवत असते. जरी माझ्याकडनं नाही घ्यायचं असेल, तुमच्याकडे जे प्रोडक्ट अवेलेबल असतील तर तुम्ही सनस्क्रीन सकाळी उन्हात जायच्या आधी तुमच्या फेसला सनस्क्रीन कंपल्सरी. या उन्हामध्ये जे आता हे क्लायमेट आहे गरमीचं, ह्याच्यामध्ये सनस्क्रीन ही आपल्या फेसवर हवीच हवी. ठीक आहे, जर तुम्ही घरच्या घरी आहात तर ठीक आहे, नाही लावली चालेल, पण तुम्हाला बाहेर निघायचं आहे तर तुम्हाला सनस्क्रीन ही कंपल्सरी लावायचीच आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे पण लावता ते लावा. शिवाय तुम्ही उन्हातनं घरी आलात की पटकन तुम्हाला स्वच्छ चेहरा स्वच्छ फेसवॉशने धुवा. तुमच्याकडे जो पण फेसवॉश आहे तो तुम्ही ट्राय करा. मीन्स ट्राय नाही, उन्हातनं आल्याक्षणी तुम्हाला त्या फेसवॉशने फेस क्लीन धुवायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. आणि फेसवॉश झाल्यानंतर थोडंसं थंड पाणी घ्या. थंड पाण्याने फेसवर तुम्ही थोडंसं फेस फेसला सुकवू नका. मीन्स काय, तुम्ही फेसवॉशने फेस धुतला त्याच्यानंतर थोडं थंड पाणी असंच तुम्हाला फेस धुवायचं थंड पाण्याने, किंवा आईस ट्यूब असतील तर आईस ट्यूब तुमच्या फेसला लावायचं आहे. आणि तुम्हाला तो फेस ड्राय करायचा नाही, मीन्स कपड्याने फेस सुका करायचं नाही, तसाच सोडा आणि त्याला ॲटोमॅटिक ऑब्झर्व होऊ द्या. म्हणजे फेसला तुमचं असं सुकू द्या. याच्याने फायदा काय होणार, तुमची स्किन ड्राय होणार नाही, तुमच्या स्किनमध्ये ताजा टवटवीतपणा राहणार, तुमची स्किन नॅचरल दिसणार आणि तुमची स्किन पूर्ण सॉफ्ट राहणार. ह्याच्यासाठी मी ज्या टिप्स सांगते, जर तुम्ही त्या व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा खूप छान चांगला लाभ होणार आणि कडक उन्हापासून तुमच्या फेसला खूप छान प्रोटेक्ट राहणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जे पण डे नाईटचे कोंबो आता तुम्ही वापरता की नाही माहिती नाही, पण नाही वापरत असाल तर नक्कीच वापरा. त्याच्याने सुद्धा आपल्या स्किनला खूप छान प्रोटेक्ट राहतं. स्किनला टाईटनेस राहण्यासाठी, ब्राईटनेस राहण्यासाठी, स्किनवर चांगला ग्लो येण्यासाठी, स्किन आपली खूप छान एकदम बोलतात ना यंग दिसण्यासाठी. का तर वयानुसार बघा, आपलं खूप कमी वय असते तरी पण आपल्या फेसमुळे आपलं वय जास्त दिसतं. कधी कधी आपलं ट्रेस इतकं असतं ना की त्या ट्रेसमुळे आपले फेस डल होतो, स्किन डल होते, आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल बनतात, सुरकुत्या येतात आणि त्याच्याने मग आपल्या वय कितीही वय कमी असेल तर दुप्पट वय दिसतं. आणि बऱ्याचशा माऊली असे त्यांचं बघा, त्यांचं खूप सारं वय असतं पण त्यांचं वय त्यांच्या फेसवर दिसत नाही, का तर त्यांचं फेस एकदम टवटवीत असतो. तर त्याप्रमाणे जर तुम्हालाही राहायचं आहे तर ज्या मी टिप्स तुम्हाला देत असते व्हिडिओद्वारे त्या नक्की फॉलो करा. तर तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ जास्तीत जास्त फॉलो करा, जास्तीत जास्त वेळा बघा, म्हणजेच तुम्हाला ती माहिती व्यवस्थित शिकायला मिळणार, समजणार आणि तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आणि अशाच छान छान रेमेडी मी तुम्हाला देत असते की तुम्ही घरच्या घरीसुद्धा राहून स्वतःची केअर कशी करू शकता, स्वतःची स्किन चांगली कशी ठेवू शकता, स्वतःची केस चांगली कशी ठेवू शकता, शिवाय तुमचं वजन कमी कसं करू शकता, फिट तुम्ही कशी राहू शकता, सगळं काही मी तुम्हाला टिप्स देत असते. त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले व्हिडिओ रोजच येत असतात ते पूर्ण फॉलो करायचे. त्याचप्रमाणे मी लाईव्हलासुद्धा असते, लाईव्हलासुद्धा तुम्ही या, त्याच्यातसुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. काही तुमची क्युअर असेल मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करणार. शिवाय कुठल्या माऊलींना पिसोडीचा काही प्रॉब्लेम असेल
पर्सनली आपल्या लेडीजचा काही प्रॉब्लेम असेल, काही इश्यू असेल, तर त्याच्यासाठी मात्र तुम्ही मला लाईव्हला मेसेज न करता सेपरेटली मी जो दिलेला बुकिंग नंबर आहे तिकडे तुम्ही मला मेसेज करून तुम्ही तुमची क्वेरी सांगू शकता आणि त्याच्यातनं काहीतरी तुम्ही माझ्याकडनं छान उपाय घेऊ शकता. सगळं काही आपल्याकडे आहे, फक्त तुम्हाला मेसेज करायचा आहे, आपले व्हिडिओ पूर्ण फॉलो करायचे आहेत आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार की मी तुम्हाला जास्तीत जास्त ट्रेन कसं करू. घरच्या घरी राहून तुम्ही माझ्यासारखी ट्रेन व्हाल आणि स्वतःची काळजी कराल, स्वतःची स्किनची व्यवस्थित निगा राखाल. माझं तेच मोटिवेशन असते, मला काहीतरी तुम्हाला शिकवायचं आहे, तुमच्यात काहीतरी घडवायचं आहे आणि तुमचा मेलेला विश्वास त्याला जिवंत करायचं आहे. आणखी काहीच नाही. मी जरी मेली तरी मला तुमच्यामध्ये जिवंत राहायचं आहे. मी जे काही तुम्हाला देऊन जाणार, जे काही चांगल्या टिप्स देणार, त्या टिप्स जरी तुमच्यात राहिल्या, तुम्ही त्याचा उपयोग करत असला तरी पण माझं म्हणतात ना जीवनाचं म्हणजे हे पूर्ण सफल होणार की मी ज्या मकसदनी या लाईव्हला बसते, काहीतरी माऊलींना माझ्या ताईंना मला शिकवायचं असते, त्या शिकल्या, त्यांनी प्रगती केली म्हणजे त्याच्यातच मी खूप खुश असणार आहे. तर अशाच चांगल्या चांगल्या रेमेडीसाठी, चांगल्या चांगल्या टिप्ससाठी माझे पूर्ण व्हिडिओ फॉलो करायचे आहेत आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझ्या सर्व माऊलींनी, सर्व ताईंनी, सर्व आईंनी स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी.